देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी उभा आहे. त्यामुळं आपल्याला यश येणार याच्यामध्ये कुठली अडचण नाही. त्यामुळे अनेक लोक आपण बघतोय, अनेक लोकांची दुकानं आता बंद व्हायला लागली, दुकानाला टाळे लावायची वेळ आली, तेव्हा अनेक लोक आश्रय शोधायला लागले. कुणी दिल्लीत जाऊन जंतर मंतरला शोधला, कुणी आणि कुठं जाऊन आश्रय शोधायचा प्रयत्न केला, कुणी ठाण्यात जाऊन आश्रय शोधायचा प्रयत्न करते, कुणी काटेवाडीला जाते. परंतु आता आश्रयाची सगळी ठिकाणं बंद झालेली आहे. त्यामुळे कुलूप लावायची वेळ आलेली आहे. तेव्हा अनेक लोक जेव्हा ही वस्तुस्थिती मांडतो आपण, तेव्हा अनेकांना फ्रस्ट्रेशन येतं. आता तर आपण बघितलं, बाकी सगळं सोडून द्या, पण आता तर देशाचं सगळं नेतं ते अभिजित इतक्यांच्या नेतृत्वाखालीच काम करतात. अनेक मोठे मोठे पक्ष त्यांचं अस्तित्व राहिलं नाही, त्यांना माहिती आहे आता अस्तित्व त्या आंदोलनात स्वतःचं अस्तित्व शोधायचा प्रयत्न करत आहे. तो काळजी करू नका, देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदीजी करताय. युवकांना न्याय देण्याचं, युवकांच्या पाठीशी उभं राहण्याचं, या देशाला न्याय देण्याचं, या देशाला स्वाभिमानानं सन्मानानं उभं करण्याचं, जगामध्ये भारताला स्वाभिमानानं उभं करण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे. आणि ह्या देशाचा युवक हे सगळं जाणून आहे. तेव्हा कुणी किती सांगू द्या, कुणी किती देव पाण्यात ठेवू द्या, देव काही पावणार नाही. आणि भारतीय जनता पक्ष मोदीजी अजून काय 25 वर्ष हटणार नाही. तेव्हा काही होऊ द्या, हे सगळे विषय आपण बाजूला ठेवू. मला आपण जो संकल्प केलेला तो संकल्प आपण पुढे घेऊन जाऊ. शेवटी आमच्या सगळ्यांची भावना, देवेंद्रची भावना हीच आहे, या सहकारी संस्था सगळ्या पाहिजेत, वाचल्या पाहिजे. या सहकार्याचं जाळ उभं राहिलं म्हणून पश्चिम महाराष्ट्र विकसित भाग म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आला. एका जिल्ह्यामध्ये आज 37 साखर कारखाने चालतात. पूर्ण या पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्हा बँकेमध्ये समृद्ध आहे. याला कारण आहे इथला सहकार आहे. आणि या सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम या सहकाराने केलेलं आहे. आणि या